नमस्कार मित्रांनो, मी रोहन चुंबळे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आजचा विषय आहे टाईम मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन. यशस्वी लोकं हे वेळेचं उत्तम नियोजन करत असतात आणि आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याला वेळेचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात पहिले वेळेचं नियोजनाकरता आपले जे काम आहे, आपले जे काही वर्क असाइनमेंट्स आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला प्रायोरिटी ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे की कुठलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे, कुठलं काम त्यापेक्षा महत्त्वाचं आहे, त्यानंतर कमी महत्त्वाचं आणि अत्यंत कमी महत्त्वाचं. असे 4 प्रकारची कामं आपण ठरवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची कामं ही तातडीनं आपण कंप्लीट करणं गरजेचं आहे. वेळ त्याला आपण जर ठरवून दिलेलं नसेल, की आपण कुठल्या वेळेत काय काम करायचं आहे, मग त्यावेळेस हे सर्व कामंही पाठीमागे पडत राहतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर ही कामं करत असताना आपण आपला जो वेळ आहे, तो वेस्ट नाही करायला पाहिजे. तर आता मूलतः आपण आपला जो वेळ आहे, हा कुठे वाया घालवत असतो? तर आपले जे बरोबरचे कलीग्स आहेत, कोवर्कर्स आहेत, यांच्याशी आपण गप्पा मारत बसतो. तिथे आपला वेळ जात असतो. त्याच्यानंतर वैयक्तिक फोन कॉल्स म्हणजे ऑफिसच्या टायमिंगमध्ये आपण पर्सनल फोन कॉल करतो. मित्रांना फोन करू शकतो, मैत्रिणींना फोन करू शकतो, घरच्यांना फोन करतो आणि त्यांच्याशी आपण वेळोवेळी बोलत बसतो आणि त्यामुळे जो आपला वर्किंग टाईम आहे, या वर्किंग टाईममधला जो इफिशियंट आपला वेळ आहे, तो वाया जात असतो. त्याच्यानंतर टेक्स्टिंग आहे. आजकाल मेसेजेस करणं, चॅटिंग करणं हे आपण करत राहतो. फ्री असल्यामुळे आपण कितीही वेळ त्याच्यामध्ये घालवत असतो. त्याच्यानंतर पर्सनल ईमेल मेसेजेस करत राहणं किंवा जो मेसेंजर ॲप आहे ते वारंवार चेक करत राहणं याच्यामध्ये पण आपला बराच वेळ जात असतो. आणि अदर नॉन वर्क ॲक्टिव्हिटीज ड्युरिंग बिझनेस अवर्स म्हणजे जे आपल्या कामाच्या संदर्भातले ॲक्टिव्हिटीज नाही, अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण आपला बराचसा वेळ वाया घालवत असतो. तो आपण नाही घालवला पाहिजे आणि जे काही काम आपल्याला ठरवून दिलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं जे सगळ्यात काम आहे, जे सगळ्यात मोठा टास्क आहे, जो करायला आपल्याला कंटाळा येऊ शकतो. नंतर सकाळी आल्यानंतर त्याला कामाला आपण पुढे ढकलत राहतो. त्याच्याऐवजी जे अत्यंत महत्त्वाचं आणि कठीण काम आहे, ते सगळ्यात पहिले करून तुम्ही मोकळं व्हायला पाहिजे. म्हणजे त्यानंतर उरलेली जी छोटी-छोटी कामं असतील, ती आपल्याला पूर्ण करता येतात. तर यानुसार जर आपण वागलो, तर नक्कीच आपण आपला वेळ वाचवू शकतो आणि आपला यशाचा मार्ग मोकळा करू शकतो. धन्यवाद.